प्रेमाचा भाग 7. अमर तनूसाठी गाणं म्हणतो. तनूचे गाल लाजून गुलाबी झाले असतात. आरती आणि तनू पावसात भिजत मज्जा घेत असतात. अमर पण पावसात त्यांच्या जवळ येतो. आरती गिटार छान वाजवतो. आवाज पण तसा काही वाईट नाहीये. पण तू अजून तनूचं गाणं नाही ऐकलं ना? अमर बोलला. आता तेच तर ऐकायचं आहे ना? तनूकडं बघत बोलतो. आरती, तनू याला दाखवून दे की तू किती छान गातेस ते. तनू जरा लाजत असते, पण आरतीमुळे ती गायला चालू करते. तनू गात असताना अमर तर तिच्यातच हरवून जातो. आरती आणि तनूची तर गाणं गाताना पण पावसात मस्ती चालूच असते. अमर शांत उभं राहून तनूकडं बघत असतो. तनूचं गाणं संपल्यावर आरतीचं लक्ष जातं. ती त्याच्या डोळ्यांसमोर चुटकी वाजवते. तेव्हा तो कुठं भानावर येतो. अमर, मला माहीत नव्हतं तू एवढं छान गातेस म्हणून. खूप छान वाटलं गाणं ऐकून. तनू लाजून बोलते. थँक्स. तेवढ्यातच विशाल येतो. तो सगळ्यांसोबत थोड्या गप्पा मारतो. आरती आणि तनू त्यांच्यासोबत घरी जातात. संध्याकाळी अमर तनूच्या स्वप्नात हरवलेला असतो. तेवढ्यातच त्याला फोन येतो. अमर बोलला. बोला अवी, तनूच्या स्वप्नात होतास का? डिस्टर्ब तर नाही केलं ना तुला? अमर बोलला. माहिती आहे, पण मग विचारतोस का? अवी बोलला. मी तर विचारायला फोन केला होता की तिच्या मनातलं कळलं का तुला ते म्हणून. अमर बोलला. मला एवढंच कळतंय की ती फक्त माझी आहे, ते पण लहानपणापासूनच. तो गालात हसत बोलत होता. अवी बोलला. हे कसं आणि कधी घडलं? तो चकित होऊन विचारतो. अमर बोलला. त्याला सकाळी त्याच्या आजीसोबत गप्पा मारताना जे काही आठवत झालं ते सांगत होता. थोड्या वेळानं थांबून परत बोलत अमर, मी तिला लहानपणी दिलेलं चॉकलेट ती अजूनहीच खाते. अवी बोलला. पण मग हा मनू कोण आहे? अमरचा चेहरा उतरतो. मनू नाव ऐकून तो कोणीही असो, तनू फक्त माझी आहे. कोणीही तिला माझ्यापासून दूर नाही करू शकत. तो थोडा चिडून बोलला. अवी बोलला. मग प्रपोज कधी करणार आहेस तिला? अमर बोलला. अजून नाही. आम्हाला अजून थोडा वेळ द्यावाच लागेल. ती आत्ता कुठं माझ्यावर विश्वास करती आहे, म्हणून मी थोडी घाई नको करायला. तो उगाच काही गडबडत होता. असं पण मला अजून तिला जाणून घ्यायचं आहे. अवी बोलला. ठीक आहे, बस जास्त वेळ घेऊ नको, नाहीतर मनू किंवा दुसरं कोणी घेऊन जाईल तिला. अमर बोलला. मला आता टेन्शन देऊ नको. आता इकडं तनूचे हाल पण काही वेगळेच नव्हते. घरी आल्यावर ती फ्रेश होऊन परत आरतीसोबत येऊन बसलेली होती. विद्या आणि विशाल पण सोबतच होते. सगळ्यांच्या गप्पा चालू होत्या. आरती सगळ्यांना अमरच्या आजीसोबत गेलेल्या गप्पा सगळ्यांना सांगत होती. तनू तर तिच्या चॉकलेटसोबत खेळत जुन्या आठवणीमध्ये हरवलेली होती. मंडेला त्याचं नेहमीच रुटीन चालू झालं. एका रात्री जेवताना आरती आणि तनूचे काका जवळ विषय काढला. तनू, काका गणपती जवळ आलेत ना? काका बोलले. हो ना, आपल्या घरी बसवतात ना गणपती. आरती. हो का काका? आपल्या घरी सगळे खूप एन्जॉय करत असतील ना गणपतीमध्ये? गावात मिळून एकच गणपती बसवतात. रोज नवीन खेळ पण असतात लहान मुलांसाठी. काका. मिस करत आहात का? तनू. हो, म्हणजे मला वाटतं. आरती. काका, आम्ही विचार करत होतो आपण इथं पण गणपती आणायचा का? काका खुश होतात. हो चालेल ना. याआधी कोणी यात इंटरेस्ट नाही घेतला, म्हणून मी पण काही बोललो नाही. पण आता तुम्ही आलात तर नक्की बसू आपण. विशाल आणि विद्या पण त्या मदतीला येईल. तनू. थँक्यू काका. जेवण झाल्यावर विशाल आणि विद्या, आरती आणि तनू हॉलमध्ये गप्पा मारत बसलेले होते. आरती. चला, म्हणजे आता मनू घरी येणार. विद्या. कधी येणार आहे? तनू. नेक्स्ट वीकमध्ये येणार आहे. आरती बोलली. काकांनी पण लगेच परमिशन दिली. आता तुम्ही हेल्प करणार ना मनूला घरी आणायला? विशाल बोलला. पप्पाला कधी विचारलं तुम्ही? आरती. अरे जेवताना विचारलं होतं ना. लक्ष कुठं होतं तुझं? विशाल बोलला. मी तर मनूबद्दलच काही नाही ऐकलं. विद्या. हा, मी पण काही ऐकलं नाही. आणि त्याला घरी घेऊन यायला आमची का हेल्प लागते? तो नाही येऊ शकत का? आपण फार फार तर गाडी पाठवू त्यांच्यासाठी. तनू आणि आरती एकमेकांकडे बघून हसू लागल्या. विद्या. काय झालं हसायला? आरती बोलली. मनू म्हणजे गणपती बाप्पा. तनू त्यांना मनू म्हणते. विशाल. हो,
आम्हाला वाटलं मनू म्हणजे तिचा फ्रेंड किंवा बॉयफ्रेंड असेल. विद्या: हो, मला पण तेच वाटलं होतं. ग्रुपमध्ये सगळे तेच विचार करत होते. मग आता त्यांना सगळ्यांना सांगायलाच हवं. आरती: नाही, थांब. आताच नको सांगू कोणाला. आपण मनूला घरी घेऊन येऊ, तेव्हा कळेल सगळ्यांना. तनू: दीदी नको, असं काही करायचं नाही. आरती: असंच करायचं, तेवढ्यातच थोडी मज्जा येईल. आता बघितलं ना या दोघांचे चेहरे कसे झाले होते. मी तर यांना पण सांगणार नव्हते, पण तेच तर आपल्याला मदत करणार आहेत ना, म्हणून सांगितलं. विद्या: हो चालेल, मला पण बघायचं सगळ्यांचे चेहरे कसे होतात. खूप मज्जा येईल. विशाल: मी पण आहे त्यात. खूप दिवसांपासून काही मज्जाच केली नाही. आता करू. सगळे त्यांचा प्लॅन बनवतात. पण तनूचं मन मानत नव्हतं. तिला टेन्शन आलेलं होतं. अमर काय विचार करेल, कसा रिॲक्ट करेल. कॉलेजमध्ये अमर तनूसोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करत असतो. तिच्या मनात काय चालू आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न तो करत असतो. तनूला पण तो आवडायला लागला असतो. सगळे कॅन्टीनमध्ये बसलेले असतात. आरती बोलली: चला, आपल्याला निघायलाच हवं. खूप शॉपिंग करायची आहे. विशाल: तू येतोय ना सोबत. विशाल: हो, चला, निघायचं हवं. अमर: एवढं कसलं शॉपिंग करणार आहात. विद्या: अरे, मनू येणार आहे ना, त्याची शॉपिंग करायची आहे. अमर: काय, कधी येणार आहे. आरती: नेक्स्ट वीकमध्ये येणार. तुम्ही सगळे येणार ना मनूला भेटायला. विद्या बोलली: हो, नक्की या. आपण खूप एन्जॉय करू. अवी: येऊ ना, आम्हाला पण बघायचं आहे मनूला. अमर: माझं नक्की नाही. विद्या: असं कसं, तुला यावंच लागेल, नाहीतर मी बोलणार नाही तुझ्याशी. अमर बघतो, आरती पण बघते. नाही यायचं तुम्हाला. सगळ्यांना पण आवडेल म्हणू. तनूला तर खूप आवडतो, हो ना तनू. अमरला चिडवण्यासाठी बोलते. तो हे ऐकून लगेच तिथून निघतो. तनू: काय ग दीदी, काही कसं बोलते. सगळ्यांना गैरसमज झाला असेल ना. आरती तिच्या कानात हळूच बोलते. सगळ्यांना की अमरचा गैरसमज झाला म्हणून वाटतंय. तनू हे ऐकून गोंधळते. तिचे गाल गुलाबी झालेले असतात. दीदी काही काय बोलते. असं काही नाही. आरती: हो का, मग लाल का झाले, एवढे गाल गुलाबी झालेत. तनू तिच्या गालावर मारते. विशालला त्याची खुसफुसर बघून शंकाच येते. तो काही विचारात, तेवढ्यातच विद्या बोलते. मग तो नंतर बोलेल असं विचार करून काहीच बोलत नाही. विद्या: ये चला ना, शॉपिंगला जायचं आहे ना सगळ्यांना. शॉपिंगला जाताना डेकोरेशनचं सामान आणतात, पूजेचं सामान आणतात, गणपतीची मूर्ती पण बुक करून येतात. शॉपिंग करून थकल्याने जेवण करून झोपी जातात. अमर कॅन्टीनमध्ये बसून निघाल्यावर घरी येतो. तो सारखा तनूचाच विचार करत असतो. अवी त्याच्या मागे आला असतो आणि अवी त्याच्या जवळ जाऊन बसतो. त्याच्या खांद्यावर हात ठेवतो. तसं अमर विचारातून बाहेर येतो. अवी बोलला: अशी लगेच हार मानू नकोस. अमर बोलला: आरती काय बोलत होती ऐकलं ना तू. तो तिला आवडतो. अवी बोलला: आवडतो म्हणाली, प्रेम करते नाही म्हणाली ना. तनू स्वतः काहीच बोलली नाही. तर तू असा का विचार करतोय. अमर बोलला: तिला आवडतो म्हणजे प्रेम असेलच ना. अवी बोलला: बरं मला सांग, तुला विद्या आणि रंजू आवडतात ना, पण त्यांच्यावर तुझं प्रेम आहे का. अमर बोलला: पण अवी यार, तू कधीपासून ट्राय न करता हार मानायला लागला. मी तर या अमरला नाही ओळखत. अमर: आरती म्हणाली ना तिला तो आवडतो, मग काय झालं, ट्राय करून बघू ना. अवी बोलला. आरती बोलली: तनू नाही, तू तिला विचारलं का. नाही ना, मग आधी तिला विचार. ती जर स्वतः बोलली की तिचं तुझ्यावर प्रेम नाही, त्याच्यावर प्रेम आहे, मग यावर विश्वास ठेव. असं कोणाच्याही बोलण्यावर विश्वास ठेवू नको. अमर बोलला: बरोबर आहे तुझं. तनू पण हेच बोलते की कोणत्याही नात्यांमध्ये विश्वास महत्त्वाचा असतो. मी जर आमच्या मैत्रिणीच्या नात्यावर विश्वास ठेवत नसेल तर प्रेमाचं नातं कसं जपणार. मी तिला त्या मनूसमोरच प्रपोज करेल. असं बोलून अमर पण तिला प्रपोज करण्याची प्लॅनिंग करायला लागतो. दुसऱ्या दिवशी पण आरती अमरला चिडवण्यासाठी सारखा मनूचा विषय काढत असते. विशाल अजून शंका घ्यायला लागतो. संध्याकाळी जेवण झाल्यावर तो तनू आणि आरतीसोबत गप्पा मारत बसलेला असतो. तनू थकल्यासारखी दिसत असते. विद्या तर झोपायला गेली असते. विशाल: तनू तुला झोपायचं असेल तर जाऊन झोप. मी पण आरतीसोबत थोडा गप्पा मारतो, मग आम्ही झोपायला जाऊ. तनूला आरतीला
तिच्या रूममध्ये जाईपर्यंत एकटीला सोडायचंच नसतं. पण विशालला काय सांगू कळत नाही, म्हणून ती ओके बोलून झोपायला जाते. आरती, बोल, काय बोलायचं होतं? म्हणून तनूला पाठवलं. तिथून विशाल चकित होऊन विचारतो, तुला कसं कळलं मी तुझ्यासोबत बोलण्यासाठी तिला पाठवलंय? आरती, ते सोड, पटकन विचार, मला पण झोपायचं आहे. विशाल बोलला, तू मनूबद्दल कोणाला काय सांगितलं नाही? आरती बोलली, मी तर आधीच तर सांगितलं ना. विशाल, हो ते कळलं मला, पण तू सारखं तनू आणि मनू असं बोलत असते, म्हणून विचारतोय. नक्की चाललंय काय तुझं? आरती, अरे तुझ्यापासून काय लपवू? काही नाही. बरं अमर, तुला कसा वाटतो विशाल? आता अमर कुठून आला मधी? आरती, ते सांगते मी, तू फक्त उत्तर दे. विशाल, चांगला मुलगा आहे ना, विद्याचा चांगला फ्रेंड आहे. आरती, अरे त्याला आपली तनू आवडते, पण त्याने अजून काही तिला सांगण्याचा पुढाकार नाही घेतला, म्हणून त्याला चिडवत असते मी. विशाल, काय? तुला कसं कळलं? आणि तनूचा काय विचार आहे? आरती, किती प्रश्न विचारतो एकदम. मला वाटलं तनूला पण तो आवडतो. तो जसं तनूसोबत वागतो, तिच्याकडे बघतो, बोलतो, यावरून कळून येतं. पण तनूला त्याच्या फिलिंग्स माहीत नाही आणि हा सांगायला घाबरतो. विशाल, म्हणून तू मधी पडते. आरती, पडावं लागतं बहिणीसाठी. अमर चांगलाच आहे, तिची खूप काळजी घेतो, अगदी लहानपणापासूनच. मनूमुळे बहुतेक तो त्याच्या मनातलं तनूला सांगत नसेल असं मला वाटतं. विशाल बोलला, मलाही पटतंय तुझं, मी पण हेल्प करेल. आरती, थँक्यू. विशाल, थँक्यू काय? तुम्ही दोघी पण माझ्या बहिणीच आहात ना, मग मी तुमच्यासाठी काहीही करू शकतो. आरती त्याला छान सरप्राईज देते. तिचे डोळे पाणवलेले असतात, पण ती स्वतः डोळे पुसत आणि गुड नाईट बोलून झोपायला जाते. आरती, तनू, विद्या आणि विशाल मिळून डेकोरेशन करत असतात. रोज थोडं थोडं काम आवरत असतात. गणपती बसायच्या आदल्या दिवशी कॉलेजमध्ये आरती सगळ्यांना येण्यासाठी सांगत असते. आरती, उद्या सगळ्यांनी यायचं घरी. आणि हो, काहीही कारण नाही चालणार. उद्या सुट्टी आहे कॉलेजला आणि परवा संडे आहे, म्हणून मुक्काम आमच्याकडेच असेल तुमचा. विद्या बोलली, हो, लास्ट टाईम सारखं खूप एन्जॉय करू. रंजू बोलली, एन्जॉयही करणं हे तो ट्रिप प्लॅन करते हे ना. आरती बोलली, नाही, घरीच्या मनू येणार आहे उद्या. अमरकडे बघत म्हणते. अवी बोलला, या मनूबद्दल अजून काही सांगा की, कधी येतोय तो येणार आहे म्हणून. आरती, उद्या कळेलच ना तो आल्यावर. अवी बोलला, तनूला आवडतो ना तो, पण तिच्यापेक्षा जास्त तूच त्याचं नाव घेत असते. तुला पण आवडतो का तो? हे ऐकताच आकाश विचारात पडतो. तनू त्याच्या चेहऱ्यावर बघून हसते. आरती, मला पण आवडतो, तो सगळ्यांचाच आवडतो. नाही, तुम्हाला पण उद्या आवडेल. उद्या त्याला भेटायला नक्की या तुम्ही, म्हणजे तुम्हाला पण छान वाटेल. विशाल बोलला, बरं, उद्या सकाळी 11च्या आधी या घरी. 11ला आम्ही घेऊन येणार आहोत त्याला. सगळे हो म्हणतात आणि लेक्चरला जातात. संध्याकाळी विशाल, आरती आणि विद्या आणि तनू सगळे डेकोरेशन करत असतात. उद्या सकाळच्यांना ट्रेडिशनमध्ये कपडे घालायला सांगायचे असतात. आरती सगळ्यांना मेसेज करून सांगायचा हवं होतं, उद्या ट्रेडिशनल ड्रेस घालायचा आहे. विशाल, मी सगळ्यांना सांगतो. आरती, नाही, मी सांगते. सगळ्यांना बोलून विशालला स्माईल देते. विशालला कळलं, हिच्या डोक्यात परत काहीतरी शिस्त आहे. सगळे जेवण करून झोपायला जातात. आरती झोपायच्या आधी व्हॉट्सअप ग्रुपवर मेसेज टाकते. आरती बोलली, उद्या सगळ्यांनी ट्रेडिशनल ड्रेस घालून सकाळी 11 वाजेपर्यंत मनूला भेटायला आमच्या घरी यायलाच हवं. रंजू बोलली, ट्रेडिशनल? अवी बोलला, ट्रेडिशनल ड्रेस कोट का? आरती बोलली, मनूला आवडतो म्हणून हा ड्रेस कोट ठेवलेला आहे. अमर बोलला, त्याच्यासाठी ड्रेस कोट का? अवी बोलला, हो ना, आम्ही त्याला ओळखत पण नाही, त्याच्यासाठी आम्ही का तयार होऊन यायचं? आरती बोलली, असं का रे विशाल? विद्या आणि तनू पण ट्रेडिशनल ड्रेस घालणार आहे. रंजू, मे बी. अवी, मग मी पण घालणार आहे. अमर बोलला, लगेच कसा तयार झाला? अवी, तू पण घालणार आहे. चान्स का सोडायचा कोणाला इम्प्रेस करायचा? अमर बोलला, ओके अवी, तनूला इम्प्रेस करायचं बोलतो. हे आरती आणि विशालला कळतं. विशाल, कोण कोणाला इम्प्रेस करणार आहे? आरती बोलली,
अरे मुलं मुलींना इम्प्रेस करायचं ट्राय करतात नेहमी, पण मुली तेवढ्यातच थोडी इम्प्रेस होतात. अमर बोला, मग अजून कसा इम्प्रेस होतात? आरती बोलली, तुला कोणाला इम्प्रेस करायचं आहे त्यावर डिपेंड करतं. विद्या बोलली, अमर तू कोणाला इम्प्रेस करणार आहे? आरती बोलली, ज्याला जी मुलगी आवडते तिलाच इम्प्रेस करणार ना. विद्या बोलली, कोण आहे ती? फ्रेंडशिप डेला पण नाही सांगितलं तिचं नाव. आरती, आधी तिला तर सांगू दे, मग आपल्याला दाखवते की तो बरोबर ना. अमर मनातच विचार करत असतो, आरतीला कसं माहीत मी अजून तिला बोललोच नाही ते. रंजू, काय आतापर्यंत प्रपोज नाही केला? विशाल, अरे घाबरत असेल बोलायला. विद्या बोलली, अमर तू मुलीशी बोलायला घाबरतो का? अमर, मी नाही कोणाला घाबरत. आरती बोलली, मग अजून तिला प्रपोज का नाही केला तू? अमर बोलला, लवकरच करणार आहे. विशाल बोलला, मुहूर्त बघतोय का? आरती बोलली, मुहूर्त बघितलं असेल तर उद्याचा चांगला मुहूर्त आहे. अमर बोलला, मी काही मुहूर्ताची वाट बघत नाही. विद्या बोलली, मग कधी प्रपोज करतोय? अमर बोलला, तुम्हाला का सांगू? रंजू, सांग ना, आम्ही हेल्प करू. आरती बोलली, हो ना, ती नाही म्हणाली तर आम्ही तुझं सात्वन करू. तनू बोलली, दीदी बस कर, झोप आता, सकाळी लवकर उठायचं आहे ना. गुड नाईट. ऑल सगळे गुड नाईट बोलून झोपतात. सकाळी तनू लवकर उठते, तिचं आवरून किचनमध्ये येते. सीता काकीच्या मदतीने मोदक बनवते आणि नाश्ता बनवून स्वयंपाकांची तयारीला लागते. आरती आणि विशाल पण आवरून किचनमध्ये येतात. तनू त्यांच्यासोबत चहा घेते. तेवढ्यातच विद्या येते. तिचं अजून आवरलेलं नसतं. आरती, विद्या अजून आवरून आलेले नसतात. मनूला आणायचं जायला तू नाही येणार का? विद्या बोलली, येणार आहे ना, पण भूक लागलेली होती म्हणून पहिलं नाश्ता करायचं म्हणून ठरवलेलं होतं. विशाल, खादाड, पहिलं पेटपूजाच करायची का? तिच्या डोक्यात टपली मारत बोलतो. विद्या, हां असू दे, तू पण तर पहिलं नाश्ताच करतो ना. तनू, बस करा आणि नाश्ता करा. विशाल, तू नाही करणार का नाश्ता? आरती बोलली, अरे काल तिने हरतालिकेचा उपवास धरला होता ना, मग आज मनू आल्यावर पूजा करून मग उपवास सोडेल. ती दरवर्षी असंच करते. विद्या, काय तनू, किती ते उपवास तापास करायचे? माझ्यांचे तर नाही होत उपवास. विशाल, कारण तू खादाड आहेस ना. विद्या, मस्त सगळं खाऊन पिऊन लाईफ एन्जॉय करायची, तर उपवास करत बसते. आरती बोलली, अरे उपवास केल्याने चांगला नवरा भेटतो, तुम्हाला नाही माहिती? तनू, तिच्या हाताला मारते. काहीही काय दीदी, त्यासाठी काही उपवास धरत नाही मी. मला आवडतं, माझी मनापासून श्रद्धा आहे गणपतीवर म्हणून करते. सगळे हसायला लागतात. नाश्ता करून आरती आणि तनू रांगोळी काढतात. विद्या त्यांना मदत करत असते घर डेकोरेशन करायला. आरती, विशाल काका काकू कुठं आहेत? जायचं आहे ना गणपतीला आणायला. विशाल, जे पप्पाची मीटिंग होती ती झाल्यावर येतील. मम्मी आहे रूममध्ये, पूजेला येईल बाहेर. तनू, बाकीचे कधी येणार आहे? विद्या, अमर, अवी आणि रंजू निघाले, येतील थोड्या वेळात. विशाल, आकाश पण निघालेला आहे. आरती, बरं तुम्ही घेऊन या गणपतीला, मी थांबते, सगळे येतील ना, मग घरी कोणीतरी थांबायलाच पाहिजे ना. तनू, नाही तू पण चल, रामू काका सांगतील त्यांना, आपण जास्त वेळ नाही लावणार ना तिथं. आरती हो म्हणते आणि रामू काकांना म्हणते, काका कोणी विचारलं तर त्यांना सांगा मनूला आणायला गेलेत सगळे. गणपतीला घ्यायला जाताना अमर, अवी आणि रंजू सोबतच येतात. घराला बघून चकित होतात. घर लाइटिंगने सजवलेलं असतं. दारात मोठी रांगोळी काढलेली असते. दाराला झेंडूच्या फुलांचे तोरण असते. घरात पण मस्त डेकोरेशन केलेलं असतं. अवी, या मनूसाठी घराला एवढं का डेकोरेशन केलं आहे? रंजू, आत गेल्यावर कळेल, चला आत. आकाश आलेला असतो पण बाकी कोणी दिसत नाही म्हणून अमर त्याला विचारतो, अमर, आकाश तू एकटा, बाकी कुठं आहेत? आकाश, मी आत्ताच आलो, बाकीचे सगळे मनूला आणायला गेलेत, येतील लगेच. अवी, सगळे कसे गेले त्याला आणायला? तेवढ्यातच बाहेर कार थांबल्याचा आवाज येतो. सगळे बाहेर जातात. आरती गाडीतून उतरते. आरती, मनूचं स्वागत करायला सगळे बाहेर आले का? बरं झालं. तनू पण उतरते. अमर तर तिला बघण्यातच हरून जातो. तनू जाऊन कारच्या दुसरा दरवाजा उघडते. अमर मनातच विचार करतो, मनूसाठी ही स्वतः दार उघडते, पण तिकडूनच विशाल उतरतो.
त्याच्या हातात गणपतीची छोटीशी मूर्ती असते. रंजू, मनू कुठं आहे? विशाल मूर्ती घेऊन त्याच्या जवळ येतो. गणपती बाप्पा ओरडते. आरती, तनू, विद्या, मोरया ओरडतात. सगळे घरात जातात. विशाल गणपतीची मूर्ती डेकोरेशन केलेल्या टेबलवर ठेवते. अमर सगळं बघून गप्प उभा असतो. त्याला चांगला शॉक लागलेला असतो. काय बोलावं ते सुचत नव्हतं. अवी, आकाश आणि रंजूची तीच अवस्था झालेली असते. अवी, मनू म्हणजे? आरती, हो फ्रेंड्स. तनूचा मनू म्हणजे आपले गणपती बाप्पा. मग आवडला ना सगळ्यांचा मनू? तनू, विशाल आणि आरती अमरकडेच बघत असतात. तो अजूनही शॉक लागल्यासारखा बघत असतो. अवी त्याला थोडा धक्का देतो तेव्हा भानावर येतो. सगळे आरतीची तयारी करत असतात. विशालचे पप्पा आणि मम्मी पण आरतीसाठी बाहेर येतात. आरती अमरजवळ जाते. आरती, मग आवडला का मनू? अमर, हो. आरती थोडं हसते. बरं, मग कधी प्रपोज करणार नाही ना सांगितलं तू? आज खरंच खूप चांगला मुहूर्त आहे आणि ती पण खूप खुश आहे. आरती तनूकडं बघत बोलते. अमरला अजून एक शॉक लागल्यासारखं तो आरतीकडं बघतो. आरती, असं काय बघतो? तुझ्या चेहऱ्यावरून कळतं तू तिच्यावर किती प्रेम करतो ते. अमर बोलला, पण तिच्या मनातलं मला नाही माहिती. ती नाही म्हणाली तर आमची फ्रेंडशिप पण नाही राहायची. आरती बोलली, तू बोलला नाही तर तुला तिच्या मनातलं कसं कळेल? आणि त्याआधी जर दुसरं कोणी येऊन बोललं तर? तुझा पत्ता कट होईल. मी त्याच्याशी साथ देईल जो तिच्यासाठी योग्य असेल. सध्या तरी मला तूच योग्य वाटतोय. अमर बोलला, थँक्यू दीदी. मी आजच तिला प्रपोज करेल. आरती, ठीक आहे. पण जर तू तिला थोडा जरी त्रास दिला तर मी तुला सोडणार नाही. मी हाताची मूठ आवडत बोलते. तसा मागून विशाल येऊन बोलतो. विशाल, आरती आणि मी दोघे तुला सोडणार नाही, समजलं? अमर स्माईल करून मान हलवतो. थँक्यू बोलून विशालच्या मिठी मारतो. विद्या सगळ्यांना आरतीसाठी बोलावला येते तेव्हा सगळे आरतीला जातात. तनूने सगळी तयारी केलेली असते. विशालचे पप्पा आणि मम्मी आरती करतात. तनू आरती गात असते. तिचा आवाज ऐकून आरती आणि अमर सोडून सगळे चकित होतात. अमर तर आरती करताना पण तनूकडे बघत असतो. तिने व्हाईट अनारकली ड्रेस घातलेला असतो. तिने ओढणी डोक्यावर घेतलेली असते. तिचा गोड आवाज ऐकून गणपती बाप्पा पण खूप खुश होत असेल ना. आरती संपते तर अमर तिलाच बघत असतो. ती सगळ्यांना आरती देते. त्याच्या समोर जाऊन आरती घेऊन थांबली असते तर तो तिला बघण्यातच हरवलेला असतो. ती काही न बोलता तिचा हात आरतीवर धरते. मग त्याच्या डोक्यावर हात ठेवते. तिच्या हाताचा उबदार स्पर्श त्याच्या डोळ्यांना लागतच तो डोळे बंद करून घेतो. ती हात काढते तेव्हा लगेच डोळे उघडून बघतो. ती त्याच्या समोर नसते. तो आज आजूबाजूला बघतो तर तनू आकाशला आरती देत असते. आरती त्याच्या समोर येते. ती प्रसाद वाटायचं काम करत असते. आरती, एवढं पण नको तिच्यात हरवून जाऊ की कुठं काय काय करतोय विसरून जातोय. आणि तू असं बघत राहिलास तर नजर लागेल माझ्या बहिणीला, म्हणत ती मोदक त्याच्या हातात ठेवते आणि बोलते, प्रसाद खा, तिनेच बनवलेला आहे. अमर गालातच हसत प्रसाद घेतो. आरती त्याला प्रसाद देऊन आकाशला द्यायला जाते. प्रसाद सगळ्यांनी घेतलेला. नंतर सगळे जेवण करतात. विशालचे मम्मी पप्पा कामानिमित्त बाहेर जातात. सगळे गार्डनमध्ये गप्पा मारत बसतात. रंजू बोलली, तनू किती छान गाती. विद्या बोलली, आम्हाला पण नाही सांगितलं. तनू यात सांगायचं काय होतं? आणि मी फ्रेंडशिप डेला गेम खेळताना बोलले होते मला गाणं आवडतं. तुम्हाला नाही लक्षात राहिलं? अवी बोलला, आम्हाला वाटलं तू गाणं आवडतं म्हणाली. विद्या, ए तनू, परत एकदा सॉन्ग म्हणून जाऊ दे ना. तनू, नाही, मी एकटी नाही गाणार. आपण ना अंताक्षरी खेळू, मग सगळे गातील. विद्या बोलली, हो चालेल. टीम गर्ल्स विरुद्ध बॉईज करू. अवी, हो चालेल. तुमच्याकडे तनू असेल तर आमच्याकडे अमर आहे. सगळे 2 टीममध्ये करून बसतात. सुरुवातीस मुलीकडून करतात. तनू छान गणपतीचं गाणं गाते. जय गणेश जय गणेश जय गणेश देवा, माता जागी पार्वती पिता महादेवा. विद्या, काय ग तनू, तुला गायला लावलं तर तुझ्या गणपतीसाठीच गात जाते. आमच्यासाठी पण जरा गात जा. तनू कशाची सुरुवात गणपतीच्या नावाने घेऊन करतात. आणि आज तर गणपती घरी आलाय,
मग अंताक्षरीची सुरुवात पण गणपती बाप्पांवरूनच केली पाहिजे ना. बरं मग आता आपल्यावर काय आलं होतं मग ना, त्यावरून गाणं बोलते. मेरे ख्वाबों में जो आए वो के मुझे छोड़ जाए, मुझसे कहो कभी सामने तो आ जाए. गाणं गाताना तनूचं लक्ष सारखं अमरकडं जात होतं. तो तिच्याकडं बघत गालात हसत होता. विद्या तिच्याकडे आलेला आहे. आता बोला गाणं. मुलांची टीमकडे बघून बोलते. अमर तनूकडं बघतो आणि गाणं गायला लागतो. एक लड़की को देखा तो ऐसा लगा जैसे खिलता गुलाब. गाणं गाताना बाकीचे एकमेकांना चिडवत असतात, पण तनूचं लक्ष गाण्यांकडेच असतं. अमर तिच्याकडे बघून गाणं म्हणत असतो. हे बघून तिला वाटतं जणू ते गाणं तिच्यासाठीच गातोय. तिला असं एकटक बघितल्यामुळं लाजल्यासारखं होत होतं. अवी, वरून बोला. गाणं सगळ्या मुली विचारत पडतात. आरती, शाम ढले खिड़की तले तुम सिटी बजाना छोड़ दो. अमर तनूकडं बघून दिल क्या करे जब किसी को किसी से प्यार हो जाए. अवी, रंजूकडं बघून, जैसे पर्वत पे घंटा झुकती है, जैसे सागर से लहर उठती है. विशालचं गाणं गातात. ओ मेरी यादों में सबको भुला दूं, दुनिया को तेरी तस्वीर बना दूं. इमोशनल झालेले बघून सगळे मुलं एकसाथ गातात. दिल क्या करे जब किसी से किसी को प्यार हो जाए. अमर, वरून बोला आता. आरती उठून नाचायला चालू करते. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. सर्व मुली एकसाथ गाणं गात डान्स करून दमून सगळे खाली बसतात. गेम परत चालू करतात. आता मुलींवर आलं असतं ज अक्षर. सगळे थोडा विचार करायला लागतात. अवी, जब कोई बात बिगड़ जाए, जब कोई मुश्किल में पड़ जाए, तुम देना साथ मेरा. खूप वेळ डान्स करून सगळे थकतात आणि आपल्या आपल्या रूममध्ये जाऊन फ्रेश होतात. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.